आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यात तयार होणारी झटपट आणि चविष्ट पावभाजी। गॅसची बचत करत घरच्या घरी बनवा मुंबई स्टाईल पावभाजी। ही पावभाजी खूप सोपी आहे आणि कमी वेळामध्ये तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुकर घ्यायचं, त्यामध्ये बटर घालून घ्यायचं। तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता। बटर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आणि मेल्ट झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आता ह्यामध्ये मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे। ही होममेड आहे, तुम्ही विकतची देखील घालू शकता। तर साधारणपणे क्वांटिटी तुम्ही बघू शकता। आता ही पेस्ट घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। ही सगळी प्रोसेस आपण लो टू मीडियम हीटवर करत आहोत। आता इथे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे कांदे देखील छान असे परतून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, सध्या गॅसचे क्रायसिस चालू आहेत आणि आपण बहुतेक करून सगळ्या रेसिपी गॅसची बचत करतच बनवत आहोत। तर ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे आणि अतिशय कमी गॅसचा वापर करून आपण ही पावभाजी आज बनवणार आहोत। आता कांदा छान परतला, त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे। नाही घातलं तरी देखील काहीच हरकत नाही, पण याला थोडीशी तर्री यावी आणि थोडासा मला इथे कोरडेपणा वाटत होता, त्यामुळे मी तेल ॲड केलेलं आहे। तुम्ही तूप देखील घालू शकता। आता कांदा छान असा परतून झाला आहे, आपल्याला हा खूप जास्त लालसर करायचा नाही। आता यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता टोमॅटो देखील व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान परतून झाल्यानंतर पावभाजीची पुढची प्रोसेस आपण करणार आहोत। मी तुम्हाला लिहून देते की ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त इझी वाटेल। चव म्हणाल तर अतिशय भन्नाट आणि कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे। आता अर्धा तास सुकलेल्या मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या आणि नंतर त्याची पेस्ट करून घेतली। मिरच्या लवकर भिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा। आता ही पेस्ट घातल्याच्या नंतर बाकीच्या भाज्या आपण यामध्ये घालून घेऊयात। इथे मी 1 गाजर बारीक चिरून घातले, त्यानंतर 1 शिमला मिरची आहे, ती देखील बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे। आता घालणार आहोत फ्लावर। तर साधारणपणे मी 1 वाटी फ्लावर इथे घालून घेतलेला आहे। ही मोठ्या वाटीचं प्रमाण आहे। 2 वाट्या बटाटे घालून घेतलेले आहे, बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्ती आहे। आणि आता इथे मी 1 छोटं बीट घालून घेतलं आहे, साधारणपणे ते पाऊण वाटी आहे। तर मुलं भाज्या खायला खूप कंटाळा करतात, तर ह्या पद्धतीने जर पावभाजी केली तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर असं भाज्याचं प्रमाण ॲड करून ही भाजी खूप हेल्दी आणि टेस्टी बनवू शकता। आता ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आता नंबर आहे मसाल्यांचा। तर आपण अगदी बेसिक मसाले घालून ही भाजी बनवणार आहोत। आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद घालून घेतली। त्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि ऑलरेडी लाल मिरचीची पेस्ट घातल्यामुळे मी लाल तिखटाचा वापर इथे करणार नाही आहे। 2 मोठे चमचे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आपण इथे घालणार आहोत। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता, काहीच हरकत नाही। तर 2 मोठे चमचे पावभाजी मसाला ह्यासाठी इनफ होतो आणि साधारणपणे ही पावभाजी 5 ते 6 लोकांसाठी मी इथे बनवत आहे। तर आता भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्याला मसाल्याचं छान असं कोटिंग लागेल। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। हे पाणी देखील ह्यासाठी अतिशय मुबलक आहे। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करण्याची अजिबात गरज नाही। आता याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या भाज्याची काय सिच्युएशन आहे ते देखील बघून घेऊया। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी इथे कुकर काढून घेतला आहे। भाज्या दिसायला जरी अशा दिसत असल्या तरी त्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे। फक्त ह्यामध्ये गाजर आणि बीटाचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत, तर ते देखील आपण बारीक करून घेणार आहोत। आता फ्रोझन मटर असल्यामुळे मी कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकला नाही, कारण तो खूप गाळ झाला असता, त्यामुळे मी शिजल्यानंतर तो ओव्हनमध्ये 5 मिनिटभर शिजवून ॲड केला आहे। तर आता ह्या पद्धतीने याला आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत। बाकी सगळ्या भाज्या छान अशा मिक्स झाल्यात। गाजर आणि बीटाचे तुकडे आधी सांगितल्याप्रमाणे थोडे थोडे दिसत आहेत, तर त्यासाठी मी यामध्ये हँड मिक्सर फिरवून घेतलेला आहे। तुम्ही ह्या बीटरचा वापर करण्याच्या ऐवजी आधीच हँड मिक्सर फिरवला तरी देखील काहीच हरकत नाही।
तर मैत्रिणींनो, आता मी यामध्ये हँड मिक्सर फिरवून घेणार आहे हार्डली 10 ते 20 सेकंद. तर ह्या पद्धतीने फक्त 20 सेकंद किंवा अर्धा मिनिट हँड मिक्सर यामध्ये फिरवून घ्यायचं. भाजी छान अशी गाळ बनून तयार होते. आणि तुम्ही बघू शकता गाजर आणि बीट टाकल्यामुळे पावभाजीला अतिशय सुंदर असा कलर आला आहे आणि टेस्ट म्हणाल तर अतिशय भन्नाट चवीची पावभाजी बनून तयार झाली. आता तुम्ही कन्सिस्टन्सी आणि कलर बघू शकता. आता याला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत एक 5 ते 7 मिनिटभर लो हीटवर. आता कलर तर सुंदर आला आहे आणि टेक्स्चर देखील खूप छान आलं आहे. यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं बटर आपण ॲड करून घेणार आहोत. तर ह्यामुळे अजून भाजी रिच व्हायला मदत होईल. तर मैत्रिणींनो, अगदी प्रॉपर स्ट्रीट स्टाईल अशी पावभाजी आपण इथे बनवून तयार केलेली आहे. ह्या पद्धतीने पावभाजी बनवली तर गॅसची बचत तर होईल आणि तुमचे कष्ट देखील कमी होतील. तर आता त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाजी साईडला घ्यायची, तवा घ्यायचा, त्यावर बटर घालून घ्यायचं. बटर छान असं मेल्ट करून घ्यायचं. थोडासा पावभाजी मसाला घालायचा. पाव कट करून छान व्यवस्थित बटर लावून भाजून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने आपण इथे बटर लावून हे पाव भाजून घेतो आहे. तर आपली छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि कमी मेहनतीमध्ये होणारी पावभाजी इथे बनवून तयार आहे. तर इथे मी पाव देखील भाजून घेतलेले आहेत. आता याला आपण प्रॉपर असं सर्व करून घेणार आहोत. पावला मसाला लावणं टोटली ऑप्शनल आहे. नाही जरी लावला काहीच हरकत नाही आहे. आता एक प्लेट घ्यायची, व्यवस्थित त्यामध्ये भाजी गरम गरम अशी सर्व करून घ्यायची. आणि अजून एक टीप म्हणाल तर मैत्रिणींनो, तुम्ही यामध्ये चीज देखील घालू शकता. मुलांना चीज खूप आवडतं आणि चीज तसंही हेल्दी असतं. तर भाजी अशी सर्व केल्यानंतर एखादा चीजचा क्यूब घेऊन तो किसून जरी यावर घातला तरी देखील ही चीज पावभाजी तयार होते. आता यावर कोथिंबीर घालून घेतली आहे, बटर घालून घेतलं आहे, कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि भाजलेले पाव. वाह क्या बात है. दिसायला जेवढी छान दिसते खायला त्यापेक्षा देखील अगदी अप्रतिम चवीची पावभाजी बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.